मिनी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अकोल्यातील हिवरखेड नगर परिषद सर्वाधिक रंगतदार ठरते। हिवरखेड नगर परिषदेत एक अनपेक्षित राजकीय युती झाली आहे। इथं कट्टर विरोधक असणारे शिवसेना आणि प्रहार पक्षाची युती झाली आहे। राज्य पातळीवर विरोधात असलेल्या बच्चू कडूंच्या प्रहार पक्षानं स्थानिक पातळीवर शिवसेनेला दिलेलं समर्थन सध्या चर्चेचा विषय ठरलाय। पाहूया। अकोल्यातील हिवरखेड नगर परिषदेत एका अनपेक्षित युतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। कट्टर विरोधक प्रहार पक्षाने शिवसेनेला समर्थन देत एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय। एकेकाळी एकत्रित सत्तेत असलेल्या बच्चू कडू आणि एकनाथ शिंदेंमध्ये सध्या काहीशी कटुता निर्माण झाली आहे। असं असताना स्थानिक पातळीवर झालेली युती राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे। दरम्यान एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांचे विचार जुळत असल्यानं पाठिंबा दिला असल्याचं उमेदवार सांगतायत। बच्चू आणि जे शिंदे साहेबांचे जे संबंध आहेत हे अतिशय चांगले आहेत आणि शिंदे साहेबांची जी विचारधारा आहे म्हणजे याच्या अगोदर सुद्धा जर बच्चू भाऊ समजा ज्यावेळेस शिंदे साहेबांनी केले होते तर जे काही दिव्यांग मंत्रालय वगैरे ज्या काही गोष्टी होत्या तर ते सर्व ऍक्सेप्ट केल्या होत्या शिंदे साहेबांनी। त्याच्यामुळे ते विचारधाराशी एकमेकाशी सहमत असल्यामुळे ते आम्ही सोबत आहे। तुम्हाला पाठिंबा दिलाय का? 100% धनुष्यबाणावर मी उभा आहे। माझी आई नगराध्यक्ष पदाकरिता उभी आहे। प्रहारने पाठिंबा धनुष्यबाण ही युतीतच आहे ना। 8 सीटा आपण प्रहारकडून लढतो आणि 10 सीटा ह्या शिवसेनाकडून लढत आहे। हिवरखेड नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर सर्वच पक्षांनी इथं जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। शहरात सर्वत्र प्रचार मोहिमा जोरात सुरू आहेत। भाजपनेही या निवडणुकीत दमदार तयारी करत जिल्हा परिषद सदस्य आणि अनुभवी राजकारणी सुलभा दुतोंडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे। त्यांच्या प्रचाराचा नारळही फोडण्यात आला असून प्रलंबित विकास कामं मार्गी लावण्याचं आश्वासन भाजपकडून दिलं जात आहे। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर प्रचाराला निघत आहोत। नाली, रस्ते, शौचालय, नगर परिषद बांधकाम जे कामं आहेत त्या कामाचे पूर्ण करण्यासाठी आम्ही विकासाच्या कामासाठी या कमळ निशाणीवर मतदान करण्यासाठी लोकांच्या पर्यंत पोहोचत आहोत। दशकभराच्या लढ्यानंतर नगर परिषद दर्जा मिळालेल्या हिवरखेडच्या पहिल्याच निवडणुकीत राजकीय दृष्ट्या रंगतदार परिस्थिती निर्माण झाली आहे। हिवरखेडमध्ये नगराध्यक्षपदासाठी तब्बल 7 उमेदवार रिंगणात आहेत। सर्वच पक्ष बूथ पातळीवर काटेकोर नियोजन करत असल्याचं दिसतंय। त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे यात कुठलीही शंका नाही। मात्र शिवसेना आणि प्रहार पक्षाची झालेली युती हे संपूर्ण निवडणुकीचं समीकरणच बदलू शकते। त्यामुळे अंतिम क्षणी भाजपची संघटन शक्ती की शिवसेना प्रहार युती यापैकी कुणाचं पारडं जड ठरणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। अकोल्याहून जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।